नमस्कार. सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी काय खाल्लं जातं? चहा आणि बिस्किट? की अजून काही? असं म्हणतात की नाश्ता हा दिवसाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. पण खरंच, आपला नाश्ता योग्य आहे का? चला, आज आपण हेच समजून घेऊया. आपल्यापैकी अनेकांची सकाळ अशीच धावपळीची असते नाही का? घाईघाईत काहीतरी खाल्लं जातं आणि आपण कामाला लागतो. पण ही सवय आपल्या आरोग्यासाठी किती योग्य आहे याचा कधी विचार केला आहे का? हे बघा, हे चित्र खूप ओळखीचं वाटतंय, बरोबर? फक्त चहा आणि बिस्किट आहे. ही एक खूप सामान्य पण खरं तर एक मोठी चूक आहे. आज आपण हीच सवय कशी बदलायची आणि एका निरोगी दिवसाची सुरुवात कशी करायची हे पाहणार आहोत. तर मग नाश्ता इतका महत्वाचा का मानला जातो? चला, याची 5 मुख्य कारणं जाणून घेऊया. ही कारणं समजल्यावर नाश्ता कधीच चुकणार नाही. सगळ्यात पहिलं आणि सर्वात महत्वाचं कारण म्हणजे ऊर्जा. विचार करा, रात्री 8 ते 10 तास आपण काहीही खात नाही. या मोठ्या गॅपनंतर आपल्या शरीराला पुन्हा कामाला लागण्यासाठी इंधनाची गरज असते आणि योग्य नाश्ता हेच इंधन पुरवतो. दुसरं म्हणजे आपला मेंदू जास्त चांगल्या प्रकारे काम करतो. चांगला नाश्ता केल्यामुळे आपली एकाग्रता वाढते, मग ते ऑफिसमधलं काम असो किंवा मुलांचा अभ्यास. दिवसभर एकदम फ्रेश आणि उत्साही वाटतं. तिसरा फायदा आहे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत. अनेकदा नाश्ता टाळला की दुपारच्या जेवणात खूप जास्त भूक लागते आणि मग गरजेपेक्षा जास्त खाल्लं जातं. या सगळ्याचा परिणाम वजन वाढण्यावर होऊ शकतो. चौथा मुद्दा आहे मेटाबॉलिझम. म्हणजे काय? तर आपल्या शरीराची ऊर्जा वापरण्याची क्षमता. सकाळचा नाश्ता हीच क्षमता वाढवतो, ज्यामुळे दिवसभर जास्त कॅलरीज बर्न होतात आणि शरीर अधिक कार्यक्षम राहतं. आणि पाचवा मुद्दा, जो आपल्या आरोग्याशी थेट जोडलेला आहे, तो म्हणजे आजारांपासून संरक्षण. नियमितपणे आरोग्यदायी नाश्ता केल्यामुळे मधुमेह आणि ॲसिडिटीसारख्या समस्यांचा धोका कमी व्हायला नक्कीच मदत होते. तर मग एक आदर्श नाश्ता कसा असायला हवा? यासाठी एक खूप सोपं सूत्र आहे, जे आपण आता पाहणार आहोत. ही स्लाइड बघा. हे आहे आपल्या आदर्श नाश्त्याचे एक सोपं गणित. आपल्या प्लेटमध्ये साधारणपणे 40 ते 50% कर्बोदकं हवीत, जी आपल्याला ऊर्जा देतात. 20 ते 30% प्रथिनं म्हणजे प्रोटीन्स, जे स्नायूंसाठी महत्वाचे आहेत. आणि 20 ते 30% चांगले फॅट्स, ज्यामुळे ही ऊर्जा दिवसभर टिकून राहते. ठीक आहे, सूत्र तर कळालं. पण मग प्रत्यक्षात खायचं काय? कोणते पदार्थ निवडायचे? चला तर मग ते पाहूया. इथे बघा, सगळं किती स्पष्ट आहे. एका बाजूला आहेत पोहे, अंडी, ओट्ससारखे पदार्थ जे दिवसभरासाठी ऊर्जा देतात. आणि दुसऱ्या बाजूला आहेत तळलेले पदार्थ, जंक फूड आणि जास्त साखर असलेले पदार्थ, जे आपण टाळायला हवेत. आपल्या पारंपरिक पदार्थांमध्येच खूप उत्तम पर्याय आहेत. भरपूर शेंगदाणे आणि भाज्या घालून केलेले पोहे, उपमा, दह्यासोबत गरमागरम थालीपीठ किंवा कमी तेलात केलेला पराठा, हे सगळे पर्याय चविष्ट पण आहेत आणि पौष्टिक सुद्धा. ज्यांना प्रोटीन जास्त हवंय त्यांच्यासाठी उकडलेली अंडी किंवा ऑमलेट, मूग डाळीचं धिरडं म्हणजे चिल्ला, पनीर भुर्जी किंवा मोड आलेल्या कडधान्यांचं सलाड हे खूप चांगले पर्याय आहेत. यामुळे पोट भरलेलं राहतं आणि स्नायूंनाही पोषण मिळतं. बरं, ज्यांना जरा हलका नाश्ता आवडतो किंवा जे फिटनेसवर जास्त लक्ष देतात, त्यांच्यासाठी दूध आणि ड्रायफ्रूट्स घालून केलेले ओट्स, फळं आणि दही किंवा मग केळी, दूध आणि नट्स घालून बनवलेली स्मूदी, हे सगळे उत्तम पर्याय आहेत. आता या सगळ्या पदार्थांना एकत्र करून एक असा प्लॅन तयार करता येतो, जो रोजच्या धावपळीच्या आयुष्यातही आपण अगदी सहजपणे फॉलो करू शकतो. हा बघा 7 दिवसांचा साधा सोपा प्लॅन. यात पोह्यांपासून ते ऑमलेटपर्यंत वेगवेगळे पर्याय आहेत. यामुळे रोज काहीतरी नवीन आणि पौष्टिक खाणं खूप सोपं होऊन जाईल. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. फक्त काय खायचं हेच नाही, तर कधी खायचं हेही खूप महत्वाचं आहे. सकाळी उठल्यावर साधारण 1 तासाच्या आत म्हणजे 7 ते 9च्या दरम्यान नाश्ता केला तर त्याचा शरीराला पुरेपूर फायदा मिळतो. आणि हो, जाता जाता ह्या काही बोनस टिप्स. दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने करा. किती खायचं याचं भान ठेवा. नाश्ता कधीही चुकवू नका. तेल आणि साखर कमी वापरा आणि नैसर्गिक पदार्थ निवडा. या छोट्या सवयी खूप मोठा फरक घडवू शकतात. तर मग ही सगळी माहिती ऐकल्यानंतर आज आपल्या नाश्त्यामध्ये कोणता एक छोटासा बदल आपण करणार आहोत? जरा विचार करा. कारण एक छोटीशी सुरुवातही खूप मोठा आणि चांगला बदल घडवू शकते.